नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। होळी आणि शिमग्यांचा सण पारंपरिक पद्धतीने देशभर पार पडला। त्यानिमित्ताने राजकीय पक्षांनी देखील 2 दिवसांची उसंत घेतल्याचे दिसतं। हा सण आटोपल्यावर आता राजकीय शिमग्याला सुरुवात होत आहे। हा शिमगा शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेपर्यंत सुरूच राहील। या शिमग्याची झलक तशी आधीच मिळाली आहे। भाजपने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली। त्यावर टिप्पणी करताना एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने ही विशेष म्हणजे ही प्रवक्ता देखील एक स्त्री आहे, जी पोस्ट टाकली त्यावरून प्रचंड धुराळा उडाला। त्या पोस्ट मधला मजकूर आणि सोबत कंगनाचे छायाचित्र हे दोन्ही नक्कीच आक्षेपार्ह होते। यात वाद असण्याचे कारण नाही। या पोस्टवर अपेक्षित वादंग निर्माण झाल्यावर आपल्या अकाउंटचा इतर कोणीतरी गैरवापर केल्याची सारवासारव त्या प्रवक्त्याने केली। आता असे होतच राहणार। जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य केली जातील, त्यानंतर आपल्याला तसे म्हणायचे नव्हते अशी हळूच पुस्ती सोडली जाईल। हे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून समर्थकांकडून होईल। बातमीत स्थान बनवण्याचा हा अगदी सोपा उपाय आहे। वैयक्तिक चिखलफेक, कोणतेही पुरावे नसताना बेलगाम आरोप, चारित्र्य हनन या सगळ्यांना अगदी ऊत येईल। तरी अजून अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा व्हायची आहे। एकदा का आपला प्रतिस्पर्धी कोण आहे हे स्पष्ट झाले की आपल्या पगारी ट्रोलर्सद्वारे त्याची यथेच्छ बदनामी करण्याचे काम सुरू होईल। समाज माध्यमांचा त्यासाठी पुरेपूर वापर केला जाईल। समाज माध्यमांवर अंकुश ठेवणे खूप कठीण आहे, त्यामुळे ट्रोलर्सच्या टोळधाडीला आवर घालता येणार नाही। आणि एका बाजूने असा प्रयत्न झाल्यावर दुसऱ्या बाजूने अर्थातच त्याची सव्याज परतफेड करण्याचा प्रयत्न होईल। त्यातून निवडणुकीत महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या मुद्द्यांना किंवा अडचणीत आणू शकणाऱ्या प्रश्नांना व्यवस्थित बगल देण्याचा प्रयत्न होईल। प्राणी जगतातील समस्त प्राण्यांच्या गुणदोषांचा वापर करत आपल्या प्रतिस्पर्ध्यास जेरीस आणणारी वक्तव्ये दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतील। ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंसाठी खूपच महत्त्वाची आहे। भाजपने आपली सत्ता टिकवली तर पुढे आपले काय होईल या भयग्रस्त चिंतेने विरोधक अस्वस्थ आहेत। त्यामुळे यावेळी कसेही करून भाजपला रोखायचे अशी खुणगाठ त्यांनी बांधलेली दिसते आहे। अगदी शेवटपर्यंत निकराने लढण्याची जिद्द ते सध्या तरी दाखवत आहे। परंतु आपले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत अशी थोडी जरी शंका आली तरी त्यांच्यापैकी काही लोक अगदी शेवटच्या क्षणी आपले पारडे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। कुणी उघडपणे तसे मान्य करणार नाही, परंतु मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत देशाच्या विकासासाठी इकडून तिकडे उड्या मारण्याची संधी काही लोक घेऊ शकतात। अगदी अलीकडचेच उदाहरण घ्यायचे तर महादेव जानकरांचे घेता येईल। 2-4 दिवसांपूर्वीपर्यंत भाजपच्या नावाने खडे फोडणाऱ्या, भाजपने प्रादेशिक पक्षांचा गळा कसा घोटला हे ओरडून सांगणाऱ्या, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार करणाऱ्या आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या मदतीने माढा किंवा परभणीतून निवडणूक लढवण्याची गर्जना करणाऱ्या जानकरांनी 2च दिवसांपूर्वी स्पेशल युटर्न घेत महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केलाय। आता राजू शेट्टींनी देखील शिवसेनेच्या शिंदे गटासोबत संधान साधल्याची बातमी येत आहे। महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असा आग्रह धरणाऱ्या राजू शेट्टींनी आता महायुतीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटलं जातंय। अजूनही असे काही धक्कादायक निर्णय समोर येऊ शकतात। हा राजकीय व्याभिचार म्हणजे एक प्रकारचा शिमगाच म्हणायला हवा। ज्याच्या नावाने बोंबा मारायच्या, शेवटी त्याच्याच पंक्तीत आपले पान मांडायचे। हा प्रकार सर्वसामान्य मतदारांना मूर्खात काढणारा ठरू पाहत आहे। महाराष्ट्रात अजून सगळ्या उमेदवारांची घोषणा झाली नाही। कदाचित याच संभाव्य राजकीय शिमग्याच्या धास्तीने राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते ताक देखील फुंकून पित असावे। उमेदवारी घोषित व्हायला लागणारा विलंब त्याच कारणाने असू शकतो। यावेळी महाराष्ट्रातील हा राजकीय शिमगा खूपच अधिक मनोरंजक आणि तितकाच उद्वेगजनक ठरण्याची शक्यता आहे। सामान्य मतदारांना पुढचा 1-1.5 महिना हे सगळे सहन करावे लागणार आहे। या सगळ्याचा आनंद घ्यायचा की त्याबद्दल चीड व्यक्त करायची हे देखील त्याला आता कळेनासे झाले आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।